हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी. तर बाळांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय थिंक तुम्ही सगळे व्यवस्थित असणार आहे. आधी आपण बघितला प्रॅक्टिस सेट 1.1. आज आपण बघतो आहे प्रॅक्टिस सेट 1.2. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा. मी तुम्हाला जे आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण शेअर केली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा आणि ऑटोमॅटिकली तुम्ही जे आहे ते 1.1 वर व्हिडिओवरती तुम्ही जाणार आहे. ओके, तर तो व्हिडिओ आधी बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. का बरं की 1.1 झालं की आपलं 1.2 आहे. तर क्लास 8 साठी आपण जे आहे मॅथमॅटिक्सचे लेक्चर स्टार्ट केले आहे. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ओके, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. आणि खूप सारे विद्यार्थी आपल्या ऍप्लिकेशन वरती पण आहे, त्यांचं पण स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो. तर बघा, आज आपल्याला बघायचंय बाळांनो 1.2. यामध्ये आपल्याला बघायचं की ग्रेटर आणि स्मॉलर काय असतं, बाकी काहीच नाहीये. 10-15 मिनिटाचं हे लेक्चर आहे आपलं, याच्यामध्ये एवढंच आहे. सगळेचे सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो आणि खूप इझी आहे, खूप इझी आहे. क्लास 5, क्लास 6 आणि क्लास 7 मध्ये आपण हे खूप वेळ सॉल्व्ह केले, म्हणजे लहानपणापासून आपण सॉल्व्ह करत आलेलो आहे. ओके, तर त्यामुळे सगळ्यांचं फोकस माझ्याकडे, पूर्णच्या पूर्ण फोकस. डिस्ट्रॅक्शन सगळं दूर ठेवा, म्हणजे अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि सोबत तुमच्या सोबत जे आहे एक नोटबुक ठेवा, म्हणजेच लिहायला, आणि सोबत पेन ठेवा. जे क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो आहे बाळांनो, लेकरांनो, मुलांनो, ते तुम्हाला सुद्धा सॉल्व्ह करायचे माझ्यासोबत. कळालंय? ऑल द बेस्ट. ओके, ऑल द बेस्ट. कशाला, चला सॉल्व्ह करूया. तर बघा, आता सगळ्यात पहिले आपण काय बघत असतो बाळांनो, तर आपण बघतो बेसिक गोष्टी काय असतात. बेसिक जेव्हा बघितलं ना, तेव्हाच आपल्याला लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण. विदाऊट बेसिक आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, सगळ्यांचा फोकस इकडे. माझा आवाज आणि माझा व्हिडिओ क्लिअर असणार आहे, सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे माझा. ओके, तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. आपल्याला बघायचं आहे की कंपॅरिझन करायचंय रॅशनल नंबरचं. रॅशनल नंबर कंपॅरिझन बघायचंय, कंपॅरिझन ऑफ अ रॅशनल नंबर. आता हे आपल्याला बघायचंय. आता रॅशनल नंबरचं कंपॅरिझन म्हणजे काय असतं, तर खूप सिंपल आहे, खूप सिंपल. सिंपल म्हणजे कसं, थोडंसं तुम्हाला मी ना एक थोडंसं एक सिंपल वे मध्ये सांगतो, सिंपल वे मध्ये. ओके, आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सिंपल वे म्हणजे म्हणजे असं सांगतो मी तुम्हाला, की तुम्हाला सगळ्यांना माहित असणार आहे, आपण एक असं सिम्बॉल वापरतो, ग्रेटर दॅन, किंवा असं वापरतो, आणि इक्वल टू चा सिम्बॉल आपण वापरत असतो. या सिम्बॉलचा यूज आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये करायचा आहे. आता सपोज जर तुम्हाला जर कोणी सांगितलं की 2 मोठा आहे की 3 मोठा आहे, ओके, +2 मोठा आहे की +3 मोठा आहे, तर तुम्ही सांगू शकतात एका मिनिटामध्ये की सर 3 हा मोठा आहे. ओके, बरोबर की नाही? 3 इज अ ग्रेटर दॅन 2, म्हणजे 3 जो आहे, 3 जो आहे तो 2 पेक्षा मोठा आहे. ओके, आणि हा जो सिम्बॉल आहे ना, याला लक्षात ठेवा थोडंसं. हा जो सिम्बॉल आहे, याचं एक टोक जे असतं, जे उघडलेलं असतं, हा असतो ग्रेटर कडे असतं. ग्रेटर म्हणजे कसा, मोठा. ग्रेटर म्हणजे कसा असतो, मोठा. आणि हा असतो स्मॉलर कडे. हे जे टोक आहे ना, हे टोक, जी टोक आहे, चोच याची, आपण कबुतरची चोच असते समजा, अशी जी चोच आहे, जी बारीक आहे ना, त्याला आपण तो स्मॉलर कडे असतं. स्मॉलर म्हणजे कसं, तर लहान, लहानकडे असतं, लहानकडे. ओके, आता बघा, हे ग्रेटर कडे असतं, स्मॉलर कडे असतं. म्हणजे हे जे आहे, हा ग्रेटर आहे, हा इकडे कसा आहे, स्मॉलर आहे. पण ते जर तुम्हाला विचारलं की 27 मोठा की 38 मोठा, मग याच्यात पण तुम्ही सांगू शकतात की 38 इज ग्रेटर दॅन 27. ओके, पण आता गोंधळ कुठे होतो आणि आपल्याला अडचण कुठे येते, तर ती येते मायनस मध्ये. जर का तुम्हाला विचारलं की 27 मोठा की -38 मोठा, तरी पण तुम्ही सांगू शकतात की सर 27 इज अ ग्रेटर दॅन -38. 38, ओके, 37 38 आहे. 38 पेक्षा 27 हा मोठा आहे, का बरं, की तो पॉझिटिव्ह नंबर्स आहे. आणि जर तुम्हाला विचारलं आता की -27 मोठा आहे की -38 मोठा आहे, तर तुम्ही काय म्हणणार आहे की सर मायनस कोणता मोठा, सांगा बरं का, तुम्ही सांगा मला. -27 मोठा की -38 मोठा? 38 मोठा आहे, सांगा सगळ्यांनी. लवकर लवकर सांगा, लवकर सांगा आता. तर यामध्ये जे आहे, तर -27 मोठा आहे. का बरं, की जेव्हा मायनस मायनस असतं, तर मायनस मध्ये काय होतं, जो नंबर आधी येतो तो मोठा असतो. जसं बघा, आपण नंबर लाईन बघितली, नंबर लाईन सगळ्यांना माहिती आहे. नंबर लाईन थोडंसं डिस्कस करूया आपण नंबर लाईन वरती. इथं असतो 0, इथं असतो 1, इथं असतो 2, इथं असतो 3, 4, असं आपण समोर समोर जात असतो. ओके, इकडे आपण -1, -2, -3 आणि आपण समोर जाऊया. आता लक्ष द्या बाळांनो, मला काय सांगायचं तुम्हाला, की जसं जसं आपण राईट साईडला, जो माझ्या राईट साईडला जसं मी जातोय ना, तसं तसं संख्या ही वाढत जाते, म्हणजे मोठी होत जाते, किंवा ग्रेटर होत जाते, ग्रेटर होत जाणार आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की 0 पेक्षा 1 मोठा आहे, 1 पेक्षा 2 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठा आहे, 3 पेक्षा 4 मोठा आहे, 4 पेक्षा 5, 5 पेक्षा 10, असं असं असणार आहे.
आणि जसं इकडे जाऊ ना आपण, तर -3 पेक्षा -2 मोठा आहे, -2 पेक्षा -1 मोठा आहे आणि -1 पेक्षा 0 मोठा आहे. जसं जसं आपण या साईडला जाऊ तशी तशी संख्या मोठी होत जाणार आहे आणि जसं जसं इकडे येऊ तसं जशी छोटी होत जाणार आहे. कळतंय का? आपण लक्षात काय ठेवायचं, जसं आपण माझ्या सॉरी राईटने लेफ्ट साईडला जसं मी जाऊया तशी तशी संख्या जी आहे ना, जो डिजिट आहे तो कसा होणार आहे, ग्रेटर होणार आहे. कसं होणार आहे, ग्रेटर. जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही सांगा की -3 मोठा की -3 मोठा की -2 मोठा. आता बघा, -3 च्या आधी -2 आहे ना, -3 च्या आधी कोण आहे, -2 आहे बाळांनो. तर मग -2 मोठा असणार आहे. मायनस मध्ये काय असतं, जेवढा लहान तो तेवढा मोठा असतो, असं लक्षात ठेवायचं. हेच आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये बघायचं, बाकी काहीच नाही बघायचं. खूप सिंपल आहे, खूप सिंपल. तुम्ही एका सेकंदात उत्तर सांगू शकतात मला. करायचं का मग प्रॅक्टिस सेट सुरू आता? फक्त ग्रेटर आणि स्मॉलर तुम्हाला सांगायचंय कोणतं असणार आहे. आणि इक्वल टू म्हणजे कसं असतं, हा इथं जर 3 आहे आणि इथं पण 3 आहे, तर तुम्ही सांगू शकता 3 इज इक्वल टू म्हणजे 3 हा 3 च्या बरोबर आहे. आता हे तर झालं सिंपल वे मध्ये. आपल्याला काय करायचं की रॅशनल नंबर जे असतात, रॅशनल नंबर म्हणजे कसं, तुम्हाला जर कोणी सांगितलं की 2/7 मोठा की 4/7 मोठा, तर आधी चेक करायचं बाळांनो की डिनॉमिनेटर सेम पाहिजे. डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल बाय द मेथड ऑफ एलसीएम. एलसीएमच्या मेथडने आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागतात. आपण ते समोर बघणार आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही, समोर बघायचं आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये. तर 7 सेम आहे, वरती चेक करायचं 4 मोठा आहे तर 4 कडे लाईन द्यायची. ओके, हे जर असं आलं -2/7 इन ब्रॅकेट -4/7, तर -2/7 मोठा असणार आहे. का बरं की -2 बरोबर आहे का नाही, -2 जास्त मोठा आहे ना, -4 पेक्षा -2 लहान आहे. म्हणजे इकडे या साईडला -4 पेक्षा -2 लवकर येणार आहे, मग -2 मोठा असणार आहे. ओके, असे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. आणि जे एलसीएमचं एक्झाम्पल आहे ना, मी तुम्हाला सांगतो समोर. ओके, आता थोडंसं लक्ष द्या, आपण जेव्हा प्रॅक्टिस सेट जाऊ आपण बघूया. हे बघा, हे काय एक्झाम्पल्स आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 एक्झाम्पल्स आपल्याला आता डिस्कस करायचे. ओके ओके, करायचं मग स्टार्ट आता. रेडी आहे सगळे? सगळ्यांकडे पेन वही आहे, नोटबुक आणि पेन आहे. आता तुम्ही पटापट मला आन्सर सांगायचे बरं का, फास्ट आन्सर सांगायचे. ओके, चला. आणि एकदा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केला ना, तर एंड पर्यंत बघायचं, त्याला मागं पुढे करायचं नाही. तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करूया. फर्स्ट मध्ये बघा, फर्स्ट मध्ये काय दिलं आहे, -7 मोठा आहे की -2 मोठा आहे. मी आता सांगितलं, जेवढं मायनस मध्ये लहान तो मोठा असतो, तर -2 हा मोठा आहे. बरोबर आहे का नाही? सेकंड मध्ये बघा, सेकंड मध्ये आता हा जो सेकंड नंबरचा आहे, 0 मोठा आहे की -9/5 मोठा आहे. आता 0 जो आहे ना, आता बघा इथं आपण बघितलं, 0 जो आहे 0, इथं बघा आता 0 जो आहे 0, तो आधी येतोय -9च्या वगैरे आधी येतोय, आधी येतोय. तर मग कोण असणार आहे मोठा? 0 मोठा असणार आहे. 0 कसं असणार आहे? मोठा असणार आहे बाळांनो. झालं, सिंपल आहे. काही आहे का याच्यामध्ये करण्यासारखं? काहीच नाही. ओके, थर्ड मध्ये बघा आता, थर्ड. ओके, 8/7 आणि 0. आता थोडंसं लक्ष द्या. आता थोडंसं लक्ष द्या. जसं जसं आपण या साईडला जाऊ, म्हणजे 8 जो आहे ते इकडे येतोय ना, बरोबर आहे. 0च्या नंतर येत आहे बाकीची संख्या. 0च्या तिकडं लेफ्ट साईडला तिकडे वाढत जात आहे. तर मग 8/7 मोठा असणार आहे 0 पेक्षा. हे बघा. इथं आपण बघितलंय बघा आता. इथंच बघितलं ना? हां. इथं बघा. 0 नंतर येतंय ना, 8/7 समजा 7/8 0 नंतर येणार आहे. तर असं जसं आपण इकडे जाऊ लेफ्ट साईडला, तसं तसं संख्या काय होणार? ग्रेटर होणार आहे किंवा मोठी होणार आहे. ओके? त्यामुळे आपण म्हणू शकतो की 8/7 किंवा 8/7 मोठा आहे. आता हे तर झाले 4 नंबरचं. 3 नंबरचं. आता 4 नंबरमध्ये बघा, 4 नंबरमध्ये पण सिंपल आहे. तुम्हाला सांगितलं की -5/4 आणि काय सांगितलं, 1/4. आता मला सांगा, किती सिंपल आहे बघा, हे किती सिंपल आहे. घाबरून जाऊ नका, रॅशनल नंबर येतात. चेक करा डिनॉमिनेटरला काय आहे. तुम्ही सांगू शकता, सर डिनॉमिनेटरला आम्हाला 4 दिलंय, 4 दोन्हीकडे पण 4 आहे. ओके, मग -5 मोठा की 1 मोठा आहे? तुम्ही सांगू शकता, सर -5 पेक्षा 1 हा मोठाच आहे. मग करून द्या ना साइन, हा 1 मोठा. सिंपल, काहीच नाही याच्यामध्ये. आता बघा, 5th नंबरचं एक्झाम्पल पण तसंच आहे. 5th नंबरचं, 5th नंबरमध्ये काय सांगितलं आपल्याला? 5th नंबरमध्ये आपल्याला सांगितलंय बाळांनो, 5th नंबरमध्ये की 40/29 आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे 141/29. ओके, आता लक्ष द्या थोडंसं. आता मला सांगा, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे काही करण्याची गरज नाही, फक्त वरचे नंबर बघा. 40 मोठा आहे की 141 मोठा आहे?
सर ऑब्व्हियसली 141 मोठा आहे ना, मग 141 मोठे तर करून द्या ना साईन. असं तोंड तिकडं त्याचं मोठ्या याच्याकडं. बरोबर आहे का? ओके, बस बाकी काहीच नाही याच्यामध्ये झालंय. ओके, 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले, 5 एक्झाम्पल. आता बघा तुम्ही सॉल्व्ह केले ना, माझ्या आधी तुम्ही आन्सर सांगताय म्हणजे तुम्ही खूप हुशार झाले आता. ओके, चल आता नेक्स्ट पण तसं पटापट मला आन्सर सांगा बरं का आता. आता बघा, हा पण किती सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो पण किती सिंपल आहे. बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय विचारलंय आपल्याला? 6 मध्ये आपल्याला दिलं आहे की -17/20 आणि त्यासोबत आपल्याला दिलं आहे की -13/20. आता लक्ष द्या, डिनॉमिनेटरला चेक करून घ्या. सर डिनॉमिनेटरला 20/20 आहे, काही प्रॉब्लेम नाही, 20/20 आहे. आता मला सांगा, -17 मोठा आहे की -13 मोठा आहे? सर तुम्ही सांगितलं होतं मायनस मध्ये जेवढा लहान अंक तेवढा मोठा असतो. मग -17 मोठा की -13 मोठा? व्हेरी गुड, -13. व्हेरी गुड. कोणता मोठा आहे? -13 मोठा आहे. ओके, आता हे झालं सिंपल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गणित आहे, म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 जो आहे तोच फार IMP लिहितोय मी, तर IMP का बरं लिहितोय बघा. आता काय आहे, 15/12 आणि आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचं 7/16. आता थोडंसं लक्ष द्या बाळांनो, हे गणित थोडंसं लक्ष द्या. याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम नाही. आधी डिनॉमिनेटरला सेम करावं लागणार आहे. ते कसं करू शकतो आपण? तर बघा डिनॉमिनेटरचा सेम करायचे. सेव्ह काय म्हणतो मी? सेम करायचे, असं सेम. बघा डिनॉमिनेटर इथं किती दिलं आहे? 12 दिलं आहे आणि इथं किती दिलं आहे? 16 दिलं आहे. आधी आपल्याला दोघांचे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? LCM मेथडचा. कशाचा? LCM. मग या दोघांचा 12 आणि 16चा LCM आपण काढून घेऊया. मग बघू शकतात तुम्ही, जर मी म्हटलं की सपोज मी सांगितलं तुम्हाला की 12 आणि 16चा LCM आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, या पद्धतीने आपण LCM फाइंड करत असतो. बघितलं तुम्ही स्कूलमध्ये पण LCM फाइंड केलं असं आधी या पद्धतीने, असं बरोबर आहे का नाही? चला थोडंसं लाईन मोठा घेऊन घेऊया, म्हणजे फास्ट आपलं होऊन जाईल. नाही फास्ट कशाला करायचं, आपल्याला कुठे गडबड आहे? तुम्हाला कळायला म्हणजे मला थोडं बरं वाटेल ना. चला, सगळ्यात छोटा अंक कोणता आहे, छोटा डिजिट कोणता आहे की त्याला आपण दोघांनी भाग देऊ शकतो? मग कोणता आहे? 2. 2 6 जा 12, 2 8 जा 16. परत 2 च्या टेबलमध्ये 2 3 जा 6, 2 4 जा 8. ओके, परत 2 चा टेबल 2 2 जा 4, 3 जसेच्या तसे. परत 2 1 जा 2. ओके, 3 जसेच्या तसे. परत मग आता काय घ्यायचं, तर 3 1 जा 3, म्हणजे 1 1 आलंय. ओके, सिंपल. हे आपल्याला येतं सगळ्यांना. आता बघा 2 इंटू 2 इथे इंटू करायचं. काय करायचं? इंटू इंटू करायचं. इथं इंटू करायचं, याला इथे इंटू करायचं, याला इथे इंटू करायचं, याला इथे इंटू करायचं. म्हणजे असं म्हणायचं आपण 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. 4 आहे ना, 1 2 3 4. ओके, करा सगळ्यांचं आता मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 16 3 जा 48. म्हणजे LCM किती आला बाळांनो? 48 आला. LCM विच इज इक्वल टू 48. आता LCM जर 48 आला ना, तर काय बघायचं की 12च्या टेबलमध्ये 48 किती नंबरला आहे 12च्या टेबलमध्ये? मग बघा 12 4 जा 48 आणि 16च्या टेबलमध्ये 16 3 जा 48. पण लिहायचं कसं, तर बघा आता मी स्टेप सांगतोय तुम्हाला लिहायचं कसं. बघा लिहिताना कसं लिहायचं, हे बघा 12 जशाचं तसं आलं, इंटू इथं वरती किती होतं? 15 होतं, इथं इंटू द्यायचं, नंतर इथं ब्रॅकेट आपला. ओके, ब्रॅकेट असं कसं होतंय, इथं ब्रॅकेट. चला आता लक्ष द्या थोडंसं. आता इकडे बघा, इकडे किती होतं? 16, इकडे इंटू आणि इकडे घ्यायचं 7 इंटू. आता बघा 12 1 जा 12, 12 2 जा, पाढे मराठीत पाठ केलं थोडं लवकर कळतात बरं का, मला तरी वाटतं. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. 12 4 जा 48, 12 4 जा 48, 12 4 जा 48. इथं जर मल्टिप्लाय 4 निघाल तर इथं पण 4 ने करायचं. ओके, आणि 16 3 जा 48, इथं जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 3 ने मल्टिप्लाय करायचं. कळत आहे? खाली वरती वरती खाली, जिथं खाली आपण जेवढे मल्टिप्लाय केला तेवढेच वरती करायचं. सिंपल आलंय मग तुमचा आन्सर. आता आधी डिनॉमिनेटर सेम होऊन जाणार आहे. बघा आता बघा 12 4 जा 48 आणि 15 4 जा 60 आणि इकडे बघा आता 16 3 जा 48 आणि इकडे 7 3 जा 21. आता 48 48 मॅच झाले डिनॉमिनेटर. आता बघा 21 मोठा का 60? 60 मोठा आहे, तर करून दे इकडे साईड. हे झालं आपलं आन्सर.
सिंपल आहे ना, काय आहे का याच्यामध्ये? फक्त डिनॉमिनेटर सेम करून घेतले आणि असं करून घेतलं. आता प्रत्येक वेळेस असंच करायची अशी गरज नाही बरं का, कधी कधी खूप सिंपल येतात. आता बघा 8 नंबरचं एक्झाम्पल आहे ना, 8 नंबरचं हे खूप सिंपल आहे. 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आपल्याला? 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय, हा आहे इथं विनाकारण ऍड केलंय मी. ओके, दिलं आहे ना, ओके. आता बघा सेम आता 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं, प्रत्येक वेळेस तसं करण्याची गरज नाही. -25 दिलं आहे, अपॉन 8 दिलं आहे, आणि इन ब्रॅकेट आपण घेऊया समजा -9/4. आता डिनॉमिनेटर जो आहे तो सेम नाहीये, बरोबर आहे. तुम्ही म्हणू शकता सर डिनॉमिनेटर सेम नाही, इथं 8 आहे, इथं 4 आहे. आता कसं करणार आहे? मग काय करायचं, आपण याला 8 करू शकतो ना, 4 2 8 होतात. मग यालाच काय करायचं, मल्टिप्लाय इंटू 2, 4 2 8. इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 2 ने मल्टिप्लाय करायचं. आलं तुमचं आन्सर. आन्सर कसं आलं बघा आता, हे सेम -25 अपॉन 8 इकडे हातच नाही लावायचा. -25 अपॉन 8 असंच्या असं ठेवायचं. इकडे 4 2 8 झालं, आणि वरती 9 2 18, -18. ओके, आता किती आला आन्सर? -18 मोठा आहे की -25 मोठा आहे? सर तुम्ही सांगितलं आहे मायनस मध्ये जेवढं लहान तो सगळ्यात मोठा असतो. मग नंबर लाईन मध्ये बघा -18 अगोदर येतोय ना, -25 नंतर येतोय, आणि आपण असं जसं लेफ्ट साईडला जातो तसं संख्या कशी होणार आहे, मोठी होणार आहे. तर -18 मोठा आहे. ओके, कळालं आहे, सिंपल. ओके, सेम एक्झाम्पल आहे बरं का, हे पण 9 नंबरचा. 9 नंबरचं बघा, 9 नंबर मध्ये काय दिलं आपल्याला, सेम तसंच आहे. 12/15 आणि 3/5. आता बघा याला हात लावू नका. या 5 ला मी जे आहे ना, 5 ला जे आहे ते 15 करू शकतो. 5 इंटू 3, 5 इंटू 3, 5 3 15. जर इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 3 ने मल्टिप्लाय करा. ओके, इथं जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 3 ने मल्टिप्लाय करा. बघा आलंय बघा तुमचा आन्सर. आता सेम झालं डिनॉमिनेटर. बघा हा 12/15, 12/15, आणि हा झाला तुमचा 3 3 9/15. मग 12 मोठा की 9 मध्ये 12 मोठा, हे झालं तुमचं आन्सर. आलंय आन्सर तुमचं. कळालं? इकडे हात लावण्याची गरज नाही. फक्त आपलं काम काय की डिनॉमिनेटरला सेम करायचं. एकदा डिनॉमिनेटर सेम झाले की आपण वरती बघून सांगू शकतो की आन्सर कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणती लहान आहे, कोणती ग्रेटर आहे किंवा कोणती स्मॉलर आहे. ओके, कळालं हे? आता हा तुम्हाला मी होमवर्क देतोय, होमवर्क. हा तुम्ही होमवर्क करा आणि मला सांगा तुमचं किती आन्सर येते. ओके, इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? काही डाऊट इथपर्यंत? इथं जे आहे बाळांनो, आपलं 1.2 जो आहे पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि काही इम्प्रुव्हमेंट असेल तर मला सांगा. काही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, असेच आता नेक्स्ट व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला, तो पण सगळ्यांनी व्यवस्थितपणे बघा बाळांनो. ओके, थँक्यू सो मच बाळांनो, आणि बाय.